आज तर लय खुश दिसताय तुम्ही. अरे बघ आपण एवढे खुश काय? टॅलेंट. भैया आज पालखीचे मानकरी तुम्ही असणार, तेव्हा अख्खा गाव तुमच्याकडे बघत असणार, तरी तुम्ही एवढं खुश असणार. बरोबर चुकलाच बघ. तुला सांगतो टॅलेंट, आम्हाला एकच गोष्ट आवडते, वन अँड ओनली शीतल. तुला आणखीन एक गोष्ट सांगतो. या जगात सगळ्यात जास्त आय लव्ह शीतल, आणि या जगात सगळ्यात जास्त आय हेट पण शीतल. अहो पण भैया इथे शीतलचा काय संबंध आहे? मला सांग, गावातून पालखी जाणार का नाही? जाणार. तीच पालखी शीतलच्या घरासमोर जाणार का नाही? जाणार. मग दारात आलेल्या पालखीचं दर्शन घ्यायला आलेले शीतल मानकऱ्याचे पाय धुणार का नाही? धुणार. आ? ओ माय गॉड, म्हणजे भैया असा प्लॅन आहे होय तुमचा? भैया मानलं बर का तुम्हाला. तिला म्हणलं होतं आमच्या नादाला लागू नको, वास्तवशील. आता त्या शीतलला म्हणाव बस गावासमोर पाय धुत. आपण रिहर्सल करूयात, रिहर्सल. भैया एक काम करू, मी शीतल बनतो आणि तुम्ही आमच्या घरासमोर पालखी घेऊन यायची. अरे धीर वार. पालखी ठेवतो थांबा. ठेवा ठेवा. तुला सांगतो टॅलेंट, हा दिवस अख्ख्या गावासमोर बघण्यासाठी आमचे डोळे आतुर झाले होते. इकडं इकडं ती मामी आणि जयश्री असणार, इकडं ती नाना बिना जितू काका सगळी पवार फॅमिली असणार, इकडं राहुले ती यास्मिन, त्यांच्या सगळ्यांच्या समोर शीतल आमचे पाय धुणार. पण राहुल तिकडे फोन करून सांगणार माझ्या तिकडे चिड. तो चिडला का नाही, मग तुला सांगतो इतका आनंद होईल का नाही, मला इतका आनंद होईल. तो ना तिकडच मेला पाहिजे बघ. त्या शीतलची असली जिरल ना, चांगली जिरली तिची, परत कशाला वाटलं जाते आमच्या. अहो भैया पाय धुवून झाले ना, ती घरात पळून जाईल आणि तुम्ही परत विचारत बसलाय. टॅलेंट मी खुश झालंय, लय खुश झालंय. हे घ्या घड्याळ. थँक्यू भैया. पण भैया बाकी काय म्हणा बरं का, तिने तुमचे पाय धुतले ना तेव्हा तुम्ही जास्त खुश असणार. इकडे घड्याळ परत. आम्ही खरंच खुश झालो ना टॅलेंट, तेव्हा आम्ही तुला घड्याळ गिफ्ट करू, आणि तो पण दिवस लवकरच येईल. चला चला तयारी करून निघलं पाहिजे. चला, चला. टेडे जरा नीट आवरायचं नाहीस बाई. अगं आता आवरले की एवढं, अजून किती आवरू अजून. अगं अशी काय करतीस, आज भैया मानकरी आहेत ना पालखीचे, मग जरा सजावं धजावं, नाहीतर काय तसलं काय नाहीच. ही शिकली बघ, सांगायला लागतंय का तिला काय, कशी आवरून बसली. काय बघायचं तिला, एवढं आवरून कोण रांगोळी काढायला बसतोय बाई. अगं भैया काढू दे की, नाहीतर आपल्यालाच काढायला लागल. शीतलताई, आपण एवढी मोठी का रांगोळी काढतोय? आज आपल्या गावाची जत्रा आहे का नाही, मग पालखी येणार आहे. पालखी काय ते? आपली देवी मंदिरात असते आणि आपण रोज तिच्या पाया पडायला जातो. तर आजच्या दिवशी देवी असं ठरवती की रोज कसं सगळे आपल्याला भेटायला येतात, तसं आज सगळ्यांना आपण भेटायला जाऊया, म्हणून ती मोठ्या पालखीत बसून सगळ्यांच्या घरी त्यांना भेटायला जाते. मला बी भेटणार? मग अगं म्हणून तर आपण एवढी मोठी रांगोळी काढतोय. शीतलताई, तू कसली भारी रांगोळी काढते,
मला बी शिकवणार? नक्की शिकवणार. शीतल झाली का ग रांगोळी काढून? होय. बया कसली भारी रांगोळी काढल्या. शीतल पोरगीला म्हणजे सगळं येतंय. हा रावल्या बोल की रे. अरे तुझी आठवण आली म्हणून फोन केला. माझी आठवण आली का रे? अरे गावात जत्रा आहे ना आणि लक माझ्या संग फिरायला कोण नाही. तू बी नाही क्या बी नाही. अरे मग तूच की आमच्या दोघांच्या वाटणीचं जाऊन काय माहित आला बी असशील तू. नाही ना तुम्ही दोघं नाही तर मजा नाही. अरे आज्या मी प्रॅक्टिस करतोय. प्रॅक्टिस कसली? अरे कल मेरा डांस है ना जत्रा में. आज पालकी कल मेरा डांस. काय जत्रेत डान्स कर कर मस्त कर डान्स काय. हा थँक्यू थँक्यू. होय लक्का पण आज पहिली जत्रा आहे की तू नाही शिकत. अरे तू आणि मी काही वेगळा आहे काय. कर कर मजा कर. ठेवू. हा ठेव. तुला काय ऐकलं का ग? दचकलंस यानं दचकलंस वय. अरे साध्या पिपणीचा आवाज चालू आहे ना आणि म्हणे आर्मीत जायचंय. तिकडं तोफांच्या आवाजानं काय होईल तुझं? ते तू नको सांगू ते शितले. शितले. शितले